आजचा आमचा टॉपिक आहे डिजिटल मार्केटिंग. आम्ही ॲडव्हान्टेज बद्दल सांगणार आहोत, ते डिसॲडव्हान्टेज बद्दल सांगणार आहेत. तर आम्ही ह्या टॉपिकला सुरुवात करूया. ऑनलाईन शॉपिंग केल्यामुळे आजकाल सर्वात जास्त ऑनलाईन शॉपिंग चालू आहे. ऑनलाईन शॉपिंग केल्यामुळे आपला टाईम तर वाचतो आणि आपल्याला बाहेर जाण्याची पण गरज नाही. त्यामध्ये काही फ्रॉड असते. परत ते जो प्रोडक्ट येते त्याची टायमिंग वेळ लागतो आणि त्यामध्ये ते प्रोडक्ट डॅमेज पण असतं. हा टाईम तर लागतो ना, कारण की बाहेर मागवलेले असतात आणि वरून हे घर बसल्या मिळून राहिले, बाहेर जाण्याची गरज पण नाही पडत आणि त्याची प्राइस पण कमी राहते. प्राईस तर अशी पण कमी मिळते बर्डीला किंवा दुसऱ्या ठिकाणी गेला काही ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला भाव करून आपल्याला प्राईस दूर करता येते. पण ऑनलाईनमध्ये जे फिक्स असते ते फिक्स असते. पण जे दुकानवाले राहतात ना, ते ऑलरेडी प्राइस वाढवून सांगतात आणि तिथून पण आपली कमिशन काढतात. इथं आपल्याला डिलिव्हरी चार्ज पण ऑनलाईनमध्ये जे कपडा येते तो बरोबर नाही राहत ना. जसं कपडा तिथे दाखवला येते तसं नाही राहत, फक्त तो दाखवण्यासाठी राहते. आला की तो प्रोडक्ट वेगळाच असतो. पण बरेच असतात ना, डुप्लिकेट खूप वस्तू असतात. ऑनलाईनमध्ये डुप्लिकेट खूप वस्तू मिळतात. काही वस्तू चांगल्या पण निघतात, पण ऑफलाईन घेणं ऑफलाईन म्हणजे ऑफलाईनमध्ये आपण त्यांना पाहू शकतो तो कसं प्रोडक्ट आहे, काय आहे, त्याचा कपडा कसा आहे. आपण ऑनलाईनमध्ये नाही पाहू शकत ना. आपण रिटर्न करू शकतो, जर का डॅमेज असला तर रिटर्न करू शकतो. त्याला वेळ लागते, रिटर्न करण्यासाठी खूप वेळ लागते ना. आणि आपण मार्केटिंगमध्ये गेलं तर आपण तुरंत कपडा सपोज माझ्या आता आकाशच्या मुलाचं लग्न आहे आणि मी आता बोलवलो ड्रेस 3 दिवसामध्ये येऊन राहिला, पण त्याच्या फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही किंवा त्याच्यामध्ये होल आहे, कपड्यामध्ये होल राहत पुष्कळ. तर मी जर रिप्लेसमध्ये टाकलं तर अजून 7 दिवस वाट पाहिजे. तोपर्यंत पण ही गोष्ट जी आहे ती आधीच आपल्याला सोसायला पाहिजे की मी जेव्हा प्रोडक्ट माझा अगर चांगला नाही आला तर मी त्या प्रोडक्टला वापस आल्यानंतर मला टाईम लागणार. त्याच्यापेक्षा मी जास्त तर आपल्या आधीच बोलवायला पाहिजे महिने ते आधी जाऊन शॉपिंग केली तेच करू. आणि वेळेवर जर कोणता कार्यक्रम नसतो, जसं आपलं एखादा घराची वास्तू की आपण ट्रेडिशनल ड्रेस पाहिजे, तर वेळेवर आपण ऑनलाईन नाही करू शकतो. आपल्या पाचशे मार्केटमध्ये शकतो, त्या दिवशी जाऊ शकतो. हे ना. पण मी म्हणलं तर माझ्या पेमेंट पैसा वगैरे जे असतो तो त्यावेळेस ना मिळाला, त्याच दिवशी मिळाला, मग ते काम होतं. त्यामुळे ते ऑनलाईन शॉपिंग थोडा एमर्जन्सीमध्ये पण काम नको. वन डे डिलिव्हरी पण आहे तिथं. कोणते फक्त चार्जेस नाहीतरी आपण मार्केटला घ्यायला जातात, आपण पेट्रोलचा खर्च किंवा जाण्या येण्याचा खर्च तर लागतोच ना. आणि आपला टाइम पण वेस्ट. टाइम पण वेस्ट होतो. पण पुष्कळदा इमर्जन्सीवाल्या प्रोडक्टमध्ये खराबी निघतो, कारण की ते खूप फळफुलवाले म्हणजे जे प्रोडक्ट आहेत ना पॅकिंग, ते पॅकिंग खूप खराब झालेली असते. प्रत्येकदा नसतो, बाय चान्समध्येच असतो. पण ऑनलाईन शॉपिंगमध्ये जे रिटेलर्स आहेत, त्यांचे छोटे छोटे शॉप्स आहेत, त्यांचा तर खूप नफा आहे ना. त्यांचं पण खूप लॉस होते ऑनलाईन शॉपिंगमुळे. सर्वांसाठी टाईमच नाही राहिला, त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करतात. सर्वच ऑनलाईनमध्ये भेटतं, सर्व सामान वापरतात. असं नाही की कमीच पडतात. सर्वात आधी महत्त्वाचा आहे टाइम, जो की आजकालच्या जनरेशनकडे नाही आहे. त्यांना सर्व आयता घरी बसला पाहिजे, जे की डिजिटल मार्केटिंगमध्ये प्रॉफिट मिळवतात. डिजिटल मार्केटिंगपेक्षा सगळ्यात जास्त इव्हन मार्केटिंग चांगली आहे, जे लोक बाजारात जाऊन सॅलरी घेतात आणि ते सगळ्यात जास्त पर्सेंटेजमध्ये तेच वापरले जाते. कारण की जे आपल्या अजूनपर्यंत डिजिटल मार्केटिंग व्हायला आहे पूर्ण इंडियामध्ये 50% पण व्हायला आहे. काही लोकांना नाहीच समजत. जिथे झाले तिथे यूज करतात ना. त्यांना जायचा त्रास आहे तिथे घरी बोलावतात, त्यांना जायचं आहे ते जातात बरोबर. पण इथे एक नफा आहे बघा. तुम्ही जेव्हा ऑनलाईन शॉपिंग करता, तुम्ही त्या ऑनलाईन शॉपिंगमध्ये संवाद साधून येऊ शकता किंवा कम्युनिकेशन करू शकता का? नाही. आपण मार्केटिंगमध्ये जातो, त्यांच्यासोबत आपण संवाद वाढते, आपलं बोलणं वाटतं, त्यांच्यासोबत आपण कम्युनिकेशन पण करू शकतो. इथे आपण त्यांच्याबद्दल नवीन प्रोडक्ट पण मागू शकतो आणि वारंवार तिथे जाण्यामध्ये पण आपला फायदा होते, कारण की आणखी आपल्याला ओळखीचं वाटतं की ते आणखी जास्त लोड आपल्यापासून नवीन प्रोडक्ट दाखवू शकतात. ऑनलाईनमध्ये आपण संवाद वगैरे करू शकत नाही ना. त्यासाठी टाइम पाहिजे ना, जो की आजच्या जनरेशनकडे नाही आहे. पुष्कळ टाइम राहते. आजच्या जनरेशनला
इंस्टाग्रामवर रील मिळाला पाहण्यासाठी खूप टाइम असते पण मनापासून करतात पण बाहेर पसंत नाही करत. बरोबर. मला एन्जॉय मुवमेंट नाही बघायचं आहे. शॉपिंग करण्यामध्ये एन्जॉय मुवमेंट फक्त मोबाईलमध्ये बघा. बरोबर. बाकी जे एन्जॉय मुवमेंट आहे ते करून तुम्ही काय नाही. जे छोटे रिटेलर असतात अगर जे आपले ओळखीचे झाले असतील जर छोटे मोठे वस्तू राहिला तरी आपल्याकडे पैसे पण नाही राहिले अगर त्यांच्यासोबत आपला व्यवहार चांगला असला की ते आपल्याला उधारी पण देऊ शकतो. ऑनलाईन मध्ये उधारी नाही देऊ शकत. सगळ्यात मोठा लॉस तोच आहे. आणि वेळेवर आणि उधारी पेमेंट प्रत्येक गोष्टीचे दोन एक तर नफाही होतो एक तर प्रॉफिटही होतो आणि एक तर लॉस होतो. पण दुकानात तुला जाऊन चालून जावं लागेल ना त्याच्यासाठी मेहनत करायची लागते. चालून जावं लागेल ना क्लिक केला की घरी बसल्या डायरेक्ट तुरंत नाही येत ना. तुरंत अशी कोणती वस्तू तुरंत मिळते तर भेटते कोणती ना. वस्तू जाऊन मिळते ना. जावं लागते तिथे घरी बसायला जावं लागते. लागते. ज्यासाठी पण टाइम लागतो. 7 दिवस वाट पाहण्यापेक्षा 2 मिनिटात गेलं ना गाडी किक मारलं की यायला गेलं. मेहनत नाही लागेल का? मेहनत नाही लागेल. ते आहे ना. तुम्हाला जे वेळेवर गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही कुठे होता? ऑनलाईनमध्ये जा, तुम्ही मार्केटमध्ये जा. आम्हाला माहिती आहे तो इव्हेंट आहे म्हणून आम्ही आधीच ऑर्डर करून ठेवलं. वेळेवरचं सांगत आहे तुम्ही. वेळेवरच्या दुकानात जा पण जर तुम्हाला माहिती आहे की उद्या प्रोग्राम म्हणजे 10 दिवसांनी प्रोग्राम आहे तर आम्ही आधीच ऑर्डर करून काय ठेवलं. काय काय जेणेकरून वेळेवर नेहमी ऑफर लावायचेच असतात. आहे. काल मला एक मुलगी दिसली ती मला आवडली उद्या मला गिफ्ट द्यायची आहे ऑनलाईन 3-4 दिवसात नाही गेलं. त्याच्यापेक्षा टेडी इथं गेला मार्केटमध्ये टेडी बिअर घेतला आणि तिला गिफ्ट दिलं. हा, 2 दिवसानंतर भेटू. माझ्या भेटवर जाऊ. 2 दिवसानंतर त्याच्यामध्ये काय होते माझ्या मित्र प्रपोज मारून तिला घेऊन जायचा नंतर माझं कळलं आता सगळ्यांना तुला पाहिजे ना. त्याच्यातून